पुणे महापालिकेसमोर आज राडा झाला। कारण होते सुरेश कलमाडी। सुरेश कलमाडीमुळेच हा सगळा राडा झालेला आहे। कारण काँग्रेसचे समर्थक, सुरेश कलमाडींचे समर्थक आणि विरोधक हे आमने सामने आले। कारण आज होतं कलमाडींचं कमबॅक। एका अर्थाने कमबॅकच म्हणायला हवं, कारण सुरेश कलमाडी हे बऱ्याच कालावधीनंतर पुणे महापालिकेत दाखल झाले, ज्याला भाजप आणि मनसेने जोरदार विरोध केला। या सगळ्या गोंधळातच, या सगळ्या धक्काबुक्कीतच, या सगळ्या राड्यातच सुरेश कलमाडी महानगरपालिकेत कसे बसे दाखल झाले। त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर काळे झेंडे सुद्धा फेकले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून निलंबित असलेल्या कलमाडींभोवती मग एक संरक्षक रिंगणच तयार केलं आणि मग आत जाऊन कलमाडींनी महापालिकेच्या क्रीडा समितीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं। आयुक्तांना ते भेटले। आंदोलन करणाऱ्या मनसेच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। पण मला विरोधकांनी विरोध का केला हे माहीत नाही, असा उलटा सवालच कलमाडींनी विचारलाय। मीच पुण्याचा विकास केला असा दावा सुद्धा त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला। बऱ्याच कालावधीनंतर आज ते मीडियाच्या समोर आले, पण समोर आल्यानंतर सुद्धा मीडियाशी बोलत असताना सुद्धा वारंवार हेच दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता की पुण्याचा खरा तारणहार तर मीच आहे। माझ्या कार्यकाळात बघा मी एवढ्या गोष्टी केल्या, मी अमुक केलं, मी तमुक केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी निर्दोष आहे कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये, हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला होता। कलमाडी आजच्या या पत्रकार परिषदेत नेमकं काय काय म्हणालेत आपण ते सुद्धा बघूयात। मी टीव्ही कोणी येऊन सांगतं, टीव्ही चॅनल वाचलं की मी मागच्या दारात आलो, मी पुढच्या दाराने आलो आणि नेहमी पुढच्या दारातच येईन। मी पुण्याचा खासदार, कमिशनरकडनं वेळ घेतलेला आहे पुण्याच्या समस्याला बद्दल बोलण्यासाठी आणि मी आलो आहे पुण्याचा खासदारच्या नात्याने। हे कसं करतात इतके असे? जेव्हा मी कमिशनरला भेटायला आलो आहे आणि पुण्याच्या समस्याबद्दल भेटायला आलो आहे, पुण्याला किती अजून तुम्हाला खासदार निधी हवे ते विचारायला आलो आहे, हे सगळं करत असताना हे लोक, पण तरीसुद्धा मला काय वाटत, जे केलं त्यांचं मर्जी। आता मॅटर कोर्टात आहे, सबज्युडिस आहे, मला जास्त बोलता येत नाही, पण जरूर एक गोष्टीचा उल्लेख करायचा, माझं बेल ऑर्डरमध्ये कोर्टाने जे सांगितलेलं आहे की नो मनी ट्रेल हॅज बीन फाउंड आणि केस लवकरात लवकर संपेल हे माझी आशा आहे। ते आता कोर्टावर आहे, पण मी सांगू इच्छितो, पुण्याचं नाव मी खालती येऊ देणार नाही। पुण्याचं नाव उंच कसं राहील हेच माझं ध्येय आहे।